वसुबारस अश्विन वैद्य द्वादशी ही गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी गायीची पाडसासह म्हणजे वासरासह पूजा केली जाते. या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यात येते. याला साहित्य लागते बघा. हळद, कुंकू, फुले, अक्षता, निरंजन, नैवेद्यासाठी उडदाचे वडे वगैरे. घरातील सवाष्ण महिला गायीच्या पावलावर पाणी घालतात. गायीला पिणाऱ्या वासरांसह तिची पंचोपचार पूजा करतात. पायावर अर्घ्य देऊन ओवाळून पूजा करावी. त्या दिवशी खरीपाचे पीक तयार झालेले असते. त्याचा गोड घास द्यायला गायीला खाऊ घालतात. गायीचे महत्त्व व वसुबारस का करावी. प्राचीन काळापासून हिंदू लोक गायीला पवित्र मानत आले आहेत. गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव असतात असे मानले जाते. तिला गोमाता म्हणतात. तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. गायीच्या थोरवीमुळे राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली. श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणवून घेतले. आपण अनेक प्रसंगी दान करीत असतो. त्यात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. ज्याच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. तसेच जेव्हा दुःखी व्यक्तींना सेवा कार्यक्रम दिला जातो तेव्हा त्यात मुख्यतः पंचगव्य यावर अधिक भर दिला जातो. पंच म्हणजे 5, गव्य म्हणजे गाय. पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणाऱ्या 5 वस्तू. त्यात गायीचे दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र. पंचगव्याने अंघोळ करणे व पोटात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवत्स धेनूची पूजा करतात. वसू म्हणजे द्रव्य, धन. त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. त्या दिवसापासून घरातील मुली अंगणात रांगोळी काढायला सुरुवात करतात. पुष्कळ ठिकाणी बायका या दिवशी उपवास करतात. पण तरीही ज्यांच्याकडे घरी गुरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा नैवेद्य स्वयंपाक करतात. या दिवशी गहू व मूग खाऊ नये. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवाराच्या शेंगाची भाजी यावर उपवास सोडतात. या दिवसापासून दारी अंगणी पणत्या लावायला सुरुवात करतात. याविषयी अशी कथा सांगितली जाते. ती अशी आहे बघा. एक नगर होते. तिथे एक म्हातारी होती. तिला एक सून होती. गाई गुरे होती, म्हशी होत्या. गव्हाळी मुगाळी वासरे होती. आश्विन मास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली. शेतावर जाऊ लागली. सुनेला हाक मारली. मुली मुली इकडे ये. सून आली. काय म्हणून म्हणाली. तशी म्हातारी म्हणाली, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असे सांगितले आणि आपण शेतावर निघून गेली. सून गोठ्यात गेली. गव्हाळी मुगाळी वासरे उड्या मारीत होती. त्यांना ठार मारली, चिरली, शिजवून ठेवली. सासूची वाट पाहत बसली. दुपार झाली तशी सासू घरी आली. सुनेने पान वाढले. सासूने पाहिले तर तांबडे मांस दृष्टीस पडले. तिने हे काय म्हणून सुनेला विचारले. सुनेने सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली. देवापाशी जाऊन बसली. प्रार्थना केली. देवा देवा, सुनेच्या हातून अपराध घडला. तिला क्षमा कर. गायीची वासरे जिवंत कर. असे न झाले संध्याकाळी मी माझा प्राण देईन असा निश्चय करून देवापाशी बसून राहिली. दिवा लावला. देवाने तिचा निश्चय पाहिला. निष्कपट अंतःकरण पाहिले. संध्याकाळी गायी आल्या व हंबरडा फोडू लागल्या. तशी देवास चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले. मग देवाने गायीची वासरे जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली. गायीच्या हंबरणे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला. सुनेला आनंद झाला. नंतर म्हातारीने गायी गोऱ्याची पूजा केली.
स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला. म्हणून या दिवशी नैवेद्यात गाईला उडदाचे वडे खावयास देतात. यापूर्वी दिवाळीच्या आगमनाची सगळी तयारी सगळीकडे असते. घर गोठे स्वच्छ केलेले असतात. सगळीकडे आनंद वातावरण असते. शेतावर शेतीची इतके दिवस राखणीसाठी गेलेली गाय आपल्या बछड्यापासून वसुबारसेला संध्याकाळी परत येणार असते. तेव्हा तिचे स्वागत करून तिच्या मागोमाग येणाऱ्या वासराला दिवाळीच्या वसुबारसेला उंबरठ्यात ओवाळून घरात घ्यायचे असते. शेती कामात मदत करणाऱ्या सर्वच जनावरांविषयी भारतीय संस्कृतीला प्रेम आहे. गाय तर कुटुंबातील एक सदस्यच आहे. अशा या गोमातेचे पूजन तिच्या वासरासह या दिवशी करायचे असते. या दिवशी दूध आणि दुग्धोत्पन्न पदार्थ आहारात घ्यायचे नाहीत. कामधेनूचे रूप आपल्या घरच्या गायीत पाहून तिची पूजा करावी व पुढील श्लोक म्हणायचा असतो. शिरोधार्न वसंभूते सुरासुर नमस्कृते सर्वदेवमये मातृगृहानार्घ्य नमस्तुते. याचा अर्थ असा, क्षीरसागरातून जन्मलेल्या सूर असुरांना वंदनीय ठरलेल्या जिच्या शरीरात सर्व देवता आहेत, हे माते, हा आमचा पूजनाचा अर्घ्य घे, तुला नमस्कार असो. म्हणून देवांना गोजात म्हटले आहे. गाय प्रत्यक्ष ही अदिती आहे, म्हणून ती अवघ्य आहे असे आवर्जून सांगितले जाते. ही आहे वसुबारस या दिवसाची कथा.